तर वर्षभरापर्यंत जे जे कर्म आपण करणार आहोत त्याचं नाव आहे नवमिश्र श्राद्ध. म्हणजे काय महाराज, आपल्या गावठी भाषेमध्ये एखादा जीवात्मा निघून गेल्यानंतर त्याच्या निमित्ताने प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी एखादा पित्तर म्हणून बसवणं आणि त्याला नाना प्रकारे दान धर्म करणं. आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये वर्षी वाईना आपण ज्याला म्हणतो त्याचं नाव आहे नवमिश्र श्राद्ध. आणि त्यानंतर गरुड पुराणामध्ये वर्णन आहे तदनंतर पुराण श्राद्ध. त्या जीवाच्या निमित्ताने एखाद्या पुराणाचं वाचन करणं हे पुराण श्राद्ध आहे. आजचा जर विचार केला तर आईच्या निमित्ताने या दोघही सुपुत्रांनी आणि या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने नवमिश्र श्राद्धाच्या निमित्ताने हा एक दिवसीय सोहळा उपस्थित केला.